नमस्कार मित्रांनो, आज प्रॅक्टिस फॉर स्कॅल्पिंगचा तिसरा दिवस आहे. सो मार्केट निफ्टी आपण बँक निफ्टीचं चार्ट ओपन केलं आहे विथ 48,300चा कॉल आणि 48,400चा पुट. आणि मार्केट ओपन झालं आहे 48,300 ॲप्रॉक्स 48,300च्या 300 प्लस. सो चला तर बघूया कुठे आपल्याला ट्रेड करायला चान्स मिळतो आहे. प्रीमियम प्राईस हाय असल्यामुळे आपल्याला एक पण लॉट घेता येणार नाही. तर आपण बेस्ट प्रीमियमसाठी सर्च करूया. सो पुटमध्ये मी 48,000 आउट ऑफ द मनी गेलो आहे. रिस्की असतं स्कॅल्पिंगसाठी आउट ऑफ द मनी, पण एनिवेज आपल्याला प्रॅक्टिस करायची इथे आपण जाऊया. सो 48,500 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सो तो ब्रेक केला तर अप ट्रेंड अप मूव्ह येऊ शकते. 48,300चा प्राईज हाय असल्यामुळे आपण 48,500चा चेक करू. ॲप्रॉक्स 250च्या आसपास आहे. हा पण कॉस्टली आहे आपल्यासाठी. कॉल साईडला आउट ऑफ द मनी जाऊन चेक करूया. 48,800चा कॉलचं प्राईस काय आहे? 125.27 चालू आहे. 125.24. ओके. रेड कॅन्डल बनवून EMAला सपोर्ट घेतला होता. तर यस, आय थिंक आपण ही मिस केली आहे, पण तेवढं 100% शुअर नव्हतो, त्यामुळे मी ट्रेड केला नाही. सो नेक्स्ट ट्रेड कधी मिळतो आहे त्यासाठी आपण वेट करू आता. $135ला सपोर्ट घेतला होता आणि त्यामुळे मी ट्रेड घेतली, पण अनसक्सेसफुल झाली ड्यू टू मनी. पुन्हा आपण 49,000चा कॉल ओपन केला आहे, कारण की त्याचं चालू आहे 75-74 प्राईस चालू आहे. सो आपण ट्रेड करू शकतो. तर आपण आउट ऑफ द मनी गेलो आहे, पण इट्स ओके. बेस्ट एंट्री अँड बेस्ट एक्झिट हा आपला फोकस असणार आहे.
कॉल साईडला स्ट्रॉंग रेड कॅन्डल आली आहे आणि बँक निफ्टीच्या चार्टमध्ये पण रेजिस्टन्सच्या इथे प्राईस खेळते. सो आपण पुट साईडला जाऊया. एकशे बारा अगेन रिजेक्ट. विथ 2 लॉट गेलो आहे आपण पुट साईडला. 48,300चा पुट. जास्त लॉस घ्यायचा नाही आहे. 2-3 पॉईंट नाही तर कॉस्ट टू कॉस्ट निघायचं. चालू आहे 103. ओके, 112ला कॉल झालेला आहे आणि 103 मॅक्स टू मॅक्स 103 आपला स्टॉप लॉस असणार आहे. 105 सेल एक्झिट झालं त्याच्यातून. ओके, परत कॉल साईडला एक ट्रेड घेतला कारण की एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल फॉर्म झाली आहे आणि त्यालाच म्हणतात ना स्ट्रॉंग बिग बार कॅन्डल. ओके, अगेन तिथंच लो आपला स्टॉप लॉस असणार आहे. ओके, शूटिंग स्टार फॉर्म केला तर आपण एक्झिट झालो आहे. आधीच एक्झिट झालो आहे विथ मिनिमल नो लॉस. शूटिंग स्टार क्रिएट केला आणि पुट साईडला 200चा EMA क्रॉस करण्याचा ट्राय करतो. त्यामुळे मी परत ट्रेड घेतला पुट साईडला. पण अगेन 301 लॉस. निगेटिव्ह ट्रेड झाला आहे तो. वी हॅव टू वेट. निफ्टी बँकमध्ये डे लोपर्यंत तरी जायला पाहिजे तर आपला पुट साईडचा ट्रेड सक्सेसफुल होईल. खूप वेट करावं लागतं आहे आपल्याला. ओके, बोलल्याप्रमाणे 48,500 550 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सो खाली तर आलं पाहिजे.
ऑपोजिट ट्रेड चाललं आहे 107. ओके, परत एक हॅमर बनवतो आहे. कॉल साईडला ट्रेंड लाईनला क्रॉस केल्यावर आपण एक्झिट करू. ओके, आणि ओके 55 45. यस, ट्रेड आय होप ट्रेड बरोबर आहे. परत सपोर्ट घेतला आहे 200 MA. ही ट्रेंड लाईन क्रॉस केल्यावर आपण एक्झिट करू. कॉस्ट टू कॉस्ट जायला पाहिजे. येस, नाही एक्झिट. या परत एक्झिट झालो आहे विथ छोटा लॉस घेऊन एक्झिट झालं त्याच्यात. लगेचच कॉल साईडला थ्री लॉट बाय केले आहेत. ॲक्च्युली हे अननेसेसरी होता, पण या पॅनिकमध्ये येऊन ट्रेड घेतला होता. ओके, सेल पुन्हा एक्झिट झालो आहे. सो आपल्याला ट्रेड पण खूप घ्यायचे नाही आहे. ओके, परत पुट साईडला ट्राय करतो, कारण की आपलं निफ्टी बँक साईडला पण डाऊन मुवमेंट येऊ शकतो टिल EMA. पण ओके, ड्यू टू कॉस्ट इश्यू आपण ट्रेड रिजेक्ट झालेले आहेत आपल्या. ओके, तरी नाही. ओके, आपण लेट झालो आहे असं वाटतं आहे. 48,000चा पुट बाय केला आहे पुन्हा एकदा. अरे यार, शिट. ओके, मी रिफ्रेशच केलं नव्हतं. 48,300च बाय करत होतो. ओके ओके, एक कॅन्डल 1 मिनिट लेट झालो होतो ट्रेडला, तरी आपण बळजबरी घुसलो आहे. 200 211. या थोडं आपण वेट करूया आता अर्ली एक्झिटच्या मागे न लागता, कारण की आधीच 3 ट्रेड आपले फेल गेलेत. आपण टार्गेट 77चं ठेवलं आहे. इट्स ओके. इन्व्हर्टेड हॅमर बनवत होता तो एक्झिट केला आहे ट्रेड. हा पॉझिटिव्ह होता. हं. 49,000च्या कॉलमध्ये 42.20 हा 3 वेळा सपोर्ट बनलेला आहे. त्यामुळे तिथून पुन्हा एकदा बाउन्स येण्याची बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. सो येस, मी ट्रेड घेतलेला आहे तिथे विथ थ्री लॉट. सो वेट करूया. आय होप की
हा हा पण पॉझिटिव्ह असेल. येस, ग्रीन कॅन्डल बनवतो आहे बँक निफ्टीमध्ये पण. सो या, आणि पुट साईडला पण EMA क्रॉस करतो आहे डाऊन साईडला. सो येस, आपला ट्रेड बरोबर आहे. सो आपण हा होल्ड करूया. आपला स्टॉप लॉस तो सपोर्ट असणार आहे 42, त्याच्या खाली घेऊ 41च्या इथे. ओके, 41च्या आसपास स्टॉप लॉस घेऊ. बेचाळीस नाही ते सेल एक्झिट झालो आहे. पण तरी कॉल साईडलाच आपण ट्रेड करूया, ट्रेड घेणार आहोत. ओके, कारण की बँक निफ्टी साईडला EMA तोडला नाही अजून. आणि पुट साईडला 48,000च्या पुटला 77 हा रेजिस्टन्सचं काम करतो आहे. ओके, बोलल्याप्रमाणे परत 60 क्वांटिटी घेतली आहे आणि परत ट्रेड घेतला आहे कॉल साईडला. सो आपण वेट करूया. हा लास्ट ट्रेड असणार आहे आजचा. पाच 500चा लॉस चालू आहे. 2 4 7. ओके, 127 2. अच्छा, 200चा प्रॉफिट दाखवला होता आत्ता. ओके, आपण हा होल्ड करणार आहे कमीत कमी डे हायपर्यंत तरी. 700 800चा प्रॉफिट दाखवला होता. EMAच्या खाली कॅन्डल क्लोज केले की आपण एक्झिट करू आणि आजसाठी एंड करू. हा लास्ट ट्रेड आहे आपला. $1500 $2000. ओके, एक्झिट.
याला म्हणतात बेस्ट एंट्री बेस्ट एक्झिट. Yeah.